नमस्कार. आपले यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात काळाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि नोकरदारांसाठी नवीन अशी कर प्रणाली या अर्थसंकल्पात सादर केल्यामुळे शासकीय कर्मचारी आणि मध्यमवर्गीय अर्थसंकल्पावर साहजिकच खुश झालेले असणार. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच दिलं नाही, म्हणजे म्हणावं तसं अर्थसंकल्पात झुकतं माप दिलं नाही असा आरोप करत महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेच्या पायऱ्यावर उभा राहून विरोधात घोषित त्या अर्थसंकल्पाचा धिक्कार केला आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा केल्या. अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांना झुकतं माप दिलं आहे. बिहारसाठी 60,000 कोटी रुपयांचं, तर आंध्र प्रदेशसाठी 15,000 कोटीपेक्षा जास्त असं प्रस्ताव या अर्थसंकल्पात दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच यावर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका होणार हे ठरलेलंच आहे. त्या दोघांना त्यांनी एनडीएत येण्यासाठी आणि भाजपला पाठिंबा देण्यासाठी जे काही त्यांचं बोलणं झालं होतं की दोन्ही राज्यांना विशेष दर्जा देऊ, विशेष असं त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल, तर त्यांनी मागितलेले पॅकेज त्यांना देण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारनं या अर्थसंकल्पातून केलं आहे. महाराष्ट्राकडून कुठला काही प्रस्ताव दिले होते का नाही याचं काही कळू शकलेलं नाही, पण तरीही या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 7,500 कोटी रुपयाचं एवढा निधीचा प्रस्ताव मंजूर केल्याचं उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. अर्थसंकल्प नेमका कसा असेल, नेमकं त्यात काय काय आहे हे आता 1-2 दिवसात आपल्याला समोर येईल. मग कुठल्या योजनांना किती तरतूद केली आहे, त्या कशा असतील, ह्याही गोष्टी पुढे येत चालतील. आज मराठा आरक्षणासाठी 5व्या वेळी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. त्यांनी आपल्या विरोधात आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात काही ठराविक मंडळी फारच जोर लावत असून हे आंदोलन कसं मोडून काढायचं हे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि याकडे आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आणि असं काही घडू नये यासाठी जागरूक राहिलं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला ठिकठिकाणाहून मराठा समाजातील मंडळी, सकल मराठा समाज पाठिंबा देत आहे. काल कळंब येथे रस्ता रोको करण्यात आला होता, तर धाराशिव येथे हातलाई तलावात जलसमाधीचंही झालं होतं. असंच महाराष्ट्रात इतरही हे चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांची मराठा जनजागृती शांतता यात्राचा दुसरा टप्पा 7 जुलैपासून सुरू होणार असून 11 जुलैला ही मराठा जनजागृती शांतता यात्रा पुण्यात असणार आहे. आजही राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम होता. मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही ठराविक भागात मुसळधार पाऊस पडला. त्या पावसानं जिथं तो मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पडलाय तेथील तळे, मध्यम प्रकल्प, मोठी धरणं यांच्या पाण्यात फार अशी मोठी वाढ झाली आहे. कोल्हापुरातून वाहणारी पंचगंगा धोक्याच्या पातळीच्या जवळपास पोहोचली आहे. इकडे वारणा, कृष्णा पण त्या नद्यांनाही महापूर आल्याचं चित्र आहे. त्यामुळं
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी राज्य सरकार करणार असल्याचं वृत्त आहे. आणि अलमट्टी धरणातून पाण्याचा सध्या 2.25 लाख क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू असल्यामुळे तुर्तास पाण्याचा मागे कृष्णा असेल, कृष्णा आणि इतर नद्यांचा पाणी फुगवटा माग वाढलेला आहे. ही तशी सुखकारक अशी बाब आहे. इकडे धाराशिव मराठवाड्यातही आज काही भागात जोरदार तर काही ठिकाणी हलकासा पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील अनेक धरणात पाणी साठा तसा अजून अत्यल्प असाच आहे. तो कधी वाढेल त्यासाठी मोठे पाऊस पडावे लागतील. तिकडे नाशिक परिसरातली धरणं भरून ओसंडून व्हावी लागतील. त्यावेळेस मग मराठवाड्याची जीवन वाहिनी समजलं जाणार जायकवाडी धरणात पाणी खाली माजलगावच्या धरणात पण पाणी त्या साठा त्यामुळे वाढेल आणि शेतीसाठी उपयुक्त असा पाणी साठा होईल असंच एकूण चित्र आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.